आणि एक प्रकारे ज्याचा सातत्याने भारत आणि पाकिस्तानच्या सीमेच्या जवळ असलेलं जैसलमेर राजस्थान मधलं हे शहर आणि या शहरावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। भारताने तातडीने त्याच्याबद्दल आपल्या कारवाई केली आणि ती जी मिसाईल आली होती, जे ड्रोन्स आलेले होते, ते नेस्त नाबूद करण्यात आलेले आहेत। आणि इथंच अगदी रामगडच्या जवळ F-16 हे लढाऊ विमान, ज्याचा माज पाकिस्तानला कायम असतो, राफेल विमानाच्या समोर आमच्याकडे F-16 आहे असं सांगणारा पाकिस्तान आज मात्र नाक कापून गेलाय। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, ज्या प्रकारे आज एअर डिफेन्स सिस्टीमनं काम केलेलं आहे, जे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत, खरं तर काहीचं काळजीचं वातावरण वाटू शकतं, पण आपल्या यंत्रणा किती सक्षम आहेत हे याच्यातून कळतंय आणि जशास तसं उत्तर दिलं जातंय। जैसलमेर का टार्गेट? जैसलमेर त्यासाठी टार्गेट की ज्या पद्धतीची घडामोड तिथे होता, जैसलमेर मध्ये हवाई दलाचं मोठं विमानतळ आहे। जैसलमेर जी आहे ही हवाई दलासाठी मोठं शहर आहे, मोठं बेस तिथे आहे, त्यामुळे जैसलमेरला टार्गेट करण्याचा प्रयत्न करायला होता। पण असं असताना ज्या पद्धतीनं भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीनं भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने काम केलं आणि तिथे संपूर्ण जे पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईल आले होते ते त्याला पाडण्याचं काम केलं, अशा पद्धतीचे चित्र आज आपल्याला पाहायला मिळतं। ज्या पद्धतीचे व्हिडिओ आहे त्याच्या आधारावरती हे स्पष्ट होतंय की भारताचं एअर सिस्टम एवढं चांगलं आहे आणि ज्या पद्धतीनं चीनकडून घेतलेल्या पाकिस्तानच्या सिस्टमला डिस्ट्रॉय करण्याचं काम निश्चितपणे भारत सरकारने केलेला आहे। तर त्यामुळे जैसलमेर जे आहे, जैसलमेरला पाकिस्तानच्या वतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता। यापूर्वी देखील अनेकदा जैसलमेरला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। 1971 देखील जैसलमेरला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता। राजस्थान मधलं एक मोठं शहर आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खास करून पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेलं शहर आहे, त्यामुळे याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता। त्याचमुळे हे जिथे तैनात असलेल्या सिस्टमद्वारे गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण सीमा भागामध्ये भारतीय लष्कराने मुवमेंट केला आहे, वेगवेगळे सिस्टम्स उभे केले, अस्कारा सिस्टम असो, त्रिपाणी सिस्टम असो, L-70 सिस्टम असो, सुदर्शन चक्र सिस्टम असो, S-400 सिस्टम ज्याला सुदर्शन चक्र समजतं, असे सिस्टम उभारून एक प्रकारे पाकिस्तानला निस्तनाबूत करण्याचं काम भारत सरकारने केलं आहे, म्हणजे भारतीय लष्कराने केलं आहे। तर त्याचमुळे जैसलमेरमध्ये ज्या पद्धतीचे चित्र आपण पाहतोय त्या चित्राच्या स्पष्ट होतंय, यामध्ये या व्हिडिओमध्ये स्पष्ट होतंय की एक प्रकारे जे सिस्टम आले त्या सिस्टमला डिस्ट्रॉय करून टाकलेलं आहे आणि पाकिस्तानला चारी मुंड्या चीज केलेला आहे। व्हिडिओ आहे तो अतिशय बोलका आहे, कारण त्याच्यामध्ये आपण बघतोय की आरामात सगळ्या गाड्या चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वर मात्र आकाशामध्ये फटाके फुटतात। त्या पद्धतीनं पाकिस्तानचे ड्रोन आहेत, F-16 आहे, ते एक एक करून तिकडे निष्प्रभ केले जात आहेत। एवढी स्ट्रॉंग आपली डिफेन्स सिस्टीम आहे। अशा प्रकारचं चित्र आपण इस्रायल आणि गाझाच्या पट्ट्यामध्ये जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा सुद्धा बघितलं होतं। एअर डिफेन्स सिस्टीम कशा प्रकारे काम करते, इराणच्या बद्दल हल्ला झाला होता तेव्हा सुद्धा आपण बघितलेलं होतं आणि युक्रेन रशियाच्या वेळेस सुद्धा बघितलेलं होतं। पण तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत किती सजग आहे आणि त्याचबरोबर सज्ज आहे हे यातून दिसतं। भारताच्या विमानांनी पाकिस्तानवर जेव्हा ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत हल्लाबोल केलेला होता तिथल्या दहशतवादी तळांवरती, तेव्हा मात्र भारताच्या त्या मिसाईलला कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं, ते रोखू शकलेलं नव्हतं पाकिस्तान, आणि म्हणून त्याच्या नैराश्यातून हे सगळं सुरू आहे। आणि आज ज्या प्रकारे कराचीमध्ये घुसून, लाहोरमध्ये घुसून त्यांची सगळी यंत्रणा उद्ध्वस्त केलेली आहे, त्यानंतर तिळपापट झालेल्या पाकिस्तानचा हा नापाक इरादा इथंही सपशेल अपयशी ठरलाय। निश्चितच विलास, एकूणच असं म्हणता येईल की पाकिस्तानची आता खैर नाही, कारण त्याने
एक प्रकारे संकट मोल घेतलेला आहे. भारतावर हल्ला करून भारतावर सातत्यानं हल्ले करतोय. भारतानं फक्त जे दहशतवादी सगळ्यांना त्रास देतात, निष्पाप लोकांना मारतात, त्या दहशतवाद्यांची तळं ट्रेनिंग सेंटर, एक प्रकारे फॅक्टरी ज्या ठिकाणी दहशतवादी निर्माण केले जातात, तयार केले जातात, त्यांना निशाणा बनवलं होतं. पण पाकिस्तानने मात्र भारताच्या बॉर्डरवर फायरिंग सुरू केली. त्याच्यानंतर पाकिस्ताननं भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर लक्ष करत इथं ड्रोन पाठवलेले आहेत. एवढंच काय तर जेट विमानं सुद्धा पाठवली आहे. त्यामुळे भारत आता याचा बदला घेणार आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे भारतानं पाकिस्तानमधील काही शहरं जी महत्वाची शहरं मानली जातात, किंबहुना एक राजधानी सुद्धा त्यापैकी आहे इस्लामाबाद, तिथं सुद्धा लक्ष केलं आहे. पण अजून तरी भारत हा लिमिटेड ऍक्शन घेताना दिसतोय. कारण तिथे सुद्धा मग ते इस्लामाबाद असेल किंवा कराची असेल किंवा लाहोर असेल, या ठिकाणी सुद्धा जिथे जिथे मिलती है कोई गरीब पार्टी तो उसको हाथ लगाने की जरूरत नहीं है. हमें सूचित करें, पुलिस आके देखेगी और आर्मी आके देखेगी. अफवाहों का काफी दौर जो फैल रहा है, कभी कहीं जगह का नाम सामने आ रहा है, कभी कहीं जगह का, लोग भी पैनिक हो रहे हैं. उसके लिए क्या मैसेज देना मैं चाहते हैं? लोगों को बोल रहा हूँ, शांति रखें, अपने घरों में रहें और पैनिक मत हो. हमारी आर्मी सक्षम है सभी के लिए. हम बहादुरी से जो भी हमारे अटैक हो रहे हैं उनका सामना करेंगे. क्लोज कर. तर या प्रतिक्रिया समोर येत आहेत. जे काही हल्ले होत आहेत त्यांना परतवून लावलं जात आहे, अशी प्रतिक्रिया संरक्षण यंत्रणांकडून दिली जाते. राजस्थानच्या रामगडमध्ये पाकचं F-16 हे पाडण्यात आलं आहे जेट विमान. आणि कशा पद्धतीनं ते पडलं, ते F-16 जे विमान आहे जे सुद्धा उधारीवर घेतलेलं होतं. खरं तर भिकेला लागलेला पाकिस्तान जिथं आता जेवायचे वांदे आहेत, त्या ठिकाणी F-16 सारखं विमान हे दुसऱ्या देशाकडून घेतलं आणि त्याचा वापर भारताविरोधात केला, बलाढ्य भारताविरोधात. जो कश्मीर रीजन में, उत्तरी रीजन में, सारे रीजन को अभी तक सेव किया गया. अभी तक हमारे पास से किसी भी डैमेज की खबर नहीं आई है और प्रधानमंत्री लगातार इस पर अपडेट ले रहे हैं. रक्षा मंत्री लगातार उनको ब्रीफ कर रहे हैं. गृह मंत्री अमित शाह ने सारे जो DG CISF से एयरपोर्ट की सुरक्षा सारे देशों की सुनिश्चित करने को कहा है. साथ ही बॉर्डर DG से कहा है कि आप वहां पर अपनी सुरक्षा सुनिश्चित करिए. सेना तो अपना काम कर ही रही है, आप भी सतर्क रहिए. जो बॉर्डर पर रह रहे लोग हैं उनकी सुरक्षा भारत सरकार की सर्वोपरि है. लिहाजा उनके लिए पूरा सेफ रूट, सेफ पैसेज प्लान बनाया जाए. ये भी सारी चीज़ें हमारे सामने आ रही हैं. और जो ऑल एयरपोर्ट क्लोज, ये एक मैसेज, फेक मैसेज जो फैल रहा है, ये इसको प्रति भी भारत सरकार ने आगाह किया है और कहा है कि आप ये फेक, ऐसा नहीं कि देश में सारे एयरपोर्ट बंद हैं, कुछ एयरपोर्ट बंद हैं, तो इसकी बात हम आपको बता रहे हैं. और किशोर, ये सारी चीज़ यहाँ पर परिस्थितियाँ चल रही हैं. और अभी जैसे ही हमारा आप लाइव होंगे, हम हेलमेट भी पहनेंगे और सारी चीज़ें एक एक चीज़ हम इसको बताएंगे यहाँ पर. लेकिन पाकिस्तान की इस नापाक हरकत ने हुई है, उसका जवाब भी उतनी तरीके से दिया है और शायद आज पाकिस्तान की इस नापाक कोशिश को नाकाम. खरं तर भाकरीसाठी म्हणून जगातल्या वर्ल्ड बँकेकडून पैसे घ्यायचे आणि त्याच्या माध्यमातून बॉम्ब, गोळ्या आणि हे सगळं बनवत राहायचं, या प्रकारची जी रणनीती होती पाकिस्तानची, त्याच्या माध्यमातून दहशतवाद्यांना प्रशिक्षित करायचं, दहशतवाद्यांना सुसायडर, बॉम्बर, आत्मघातकी हल्ले करण्यासाठी भारतात पाठवायचं, निष्पाप लोकांचे बळी घ्यायचे. किती दिवस सगळं हे सुरू आहे. आपण 1993 पासून हे सगळं बघतोय. मुंबई कित्येक वेळा या दहशतवाद्यांनी घायाळ केली. सामान्य माणूस जो लोकलने प्रवास करतो त्याचा जीव घेण्यात आला, जो हॉटेलमध्ये जातो, रस्त्यावर फिरतो, बॉम्बस्फोट करून त्याचा जीव घेण्यात आला, जो पर्यटनाला गेला त्याचा जीव घेण्यात आला. प्रत्येक वेळेस सामान्य माणसाला या सगळ्यांनी रक्तामध्ये माखलं गेलं आणि सामान्य माणूस हे दहशतवादाचं टार्गेट होतं. सामान्य माणसाच्या मनात दहशत निर्माण करणं हाच त्यांचा हेतू होता. प्रॉक्सी वॉर हे सगळं सुरू होतं. पण कधीतरी या सगळ्याला उत्तर देणं आणि एक प्रकारे मुळावर घाव घालणं पाकिस्तानच्या या सगळ्या अपप्रवृत्तीवर हे गरजेचं होतं. वो तो ये तो झलक है ना, ये ट्रेलर दिखाया है. अगर ज़्यादा होशियारी करने जाएगा पाकिस्तान तो उसको मुंह तोड़ जवाब मिलेगा. अभी तो उसको एक भारत ने, हमारे भारतीय सेना के जवानों ने
कोई भी सिविलियन पे हमला नहीं किया है। सिर्फ और सिर्फ ये आतंकवादियों के अड्डे जो है ये ध्वस्त किए हैं और ये एक सबक सिखाई है उनको। और पाकिस्तान अगर भारत के खिलाफ अगर कुछ करता है तो उसको ये बहुत महंगा पड़ेगा, उसकी बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी। और मैं पहले भी कहा है कि भारत अब नया भारत है, ये घुस के मारने वाला भारत है। वो बोलते हैं हम चुन चुन के मारेंगे, तो हमारे लोग तो उनको ढूंढ ढूंढ के मारेंगे। और इसीलिए ये घुस के मारने वाला भारत है, इसलिए पाकिस्तान ने अपने औकात में रहना चाहिए। उसके पहले खाने के लाले पड़े हैं, वो देखो पहले। और इसलिए ये जो है पाकिस्तान की कार्रवाई पाकिस्तान की जो कार्रवाई है, जो ये उसको महंगी पड़ेगी। और हमारे भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी खरं तर पाकिस्तान आपली अवकात विसरलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना हल्ले सुरू केले। आता याचा परिणाम त्याला भोगावा लागणार आहे। दरम्यान भारतानं इथं सजगता दाखवत खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे। श्रीनगर, चंदीगड, अमृतसर, लुधियाना हे विमानतळ बंद केले आहे। सर्व विमानतळांवरील सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। तर खबरदारी घेतली जाते सर्व तऱ्हेनं भारताकडून। भारतामधील तब्बल 24 एअरपोर्ट्स हे बंद करण्यात आले। सीमा भागातील आणि इतर जे एअरपोर्ट आहेत त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आली आहे। खबरदारी तिथे घेतली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर चंदीगड असेल, जम्मू असेल, श्रीनगर, लेह, अमृतसर, भुंतार अशा पद्धतीची 24 विमानतळं ही बंद केली आहेत। त्याच्यामध्ये लुधियाना, किशनगड, पतियाळा, शिमला, कांगरा यांचाही समावेश आहे। आणि दुसरीकडे भारताकडून पाकिस्तानचे जे भ्याड हल्ले आहेत ते परतवून लावले जात आहेत। विलास, जसं तुम्ही बोलत होता थोड्या वेळापूर्वी, जे दहशतवादी असतात ते सैन्याशी लढू शकत नाही, ज्यांच्याकडे शस्त्र आहेत त्यांच्याशी लढू शकत नाही, फक्त जे निशस्त्र आहेत त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो। ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये झालेलं होतं, पहलगाममध्ये त्या निशस्त्र निष्पाप लोकांना संपवण्यात आलेलं होतं, 26 लोकांना। फरा अगदी बरोबर आहे। आणि खरं तर पहिला विजय आपला तेव्हा होता जेव्हा अझर मसूद म्हणतो ना की मी सुद्धा मरायला पाहिजे होतं। तिथले जे आका आहेत ना हे सगळे दहशतवाद्यांचे, ते तळात कुठतरी खाली पाताळात जाऊन बसलेले आहेत लपून। दहशत म्हणजे काय असतं हे गेल्या 2 दिवसात त्यांनी अनुभवलेलं आहे। ज्या पाकिस्तानमध्ये आपण सुरक्षित आहोत, ज्या पाकिस्तानमध्ये बसून आपण जगभरात दहशतवाद पसरवू शकतो, सामान्य माणसांचे जीव घेऊ शकतो, अशा प्रकारचा ज्यांना आत्मविश्वास होता त्यांना घुसून मारले। पाकिस्तानमधली कुठली अशी जमीन नाहीये जिथं ते सुरक्षित आहेत। आजची रात्र तर ते झोपू शकणार नाहीयेत। ड्रोनचा फॅनचा आवाज आला तरी त्यांना वाटेल की ड्रोनचा आवाज आहे का, किंवा कुठल्या मिसाईलचा आवाज आहे का, किंवा लढाऊ विमानाचा आवाज आहे का। त्यामुळे आजची रात्र आणि पुढचे काही दिवस सुद्धा, कारण ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाहीये, कर्दनकाळ ठरणार आहे या सगळ्यांसाठी। ज्यांनी आजपर्यंत सामान्य माणसाचा जीव घेतला, दहशतीचा खेळ खेळला, मृत्यूचं तांडव केलं आणि गेली कित्येक वर्ष भारतातल्या वेगवेगळ्या शहरांना यांनी घायाळ केलं। सामान्य माणसं हे सगळं सहन करत होते, पण सामान्य माणसाची भावना होती हे कुठेतरी थांबवा, हे रोजचं मरण कुठेतरी थांबवा आणि एकदा काय तो धडा शिकवा। आणि आज खरं तर या आधी भारतानं दहशतवादी तळांवरती हल्ला केला, पण पाकिस्ताननं सुद्धा भारतावर करायचं, पण तसं नाहीये, कारण भारतामध्ये एकही दहशतवादी तळ नाहीये। म्हणून त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केला फरा, तो म्हणजे आपल्या लष्करी तळांवरती। लष्करी तळ ही पूर्णपणे सुसज्ज आहे, तिथं अक्षरशः पक्षी सुद्धा येऊ शकत नाही अशा प्रकारे। मग त्यातून आले जर नैराश्य आहे, त्या नैराश्याच्या पोटी सामान्य नागरिकांवर पुन्हा एकदा मिसाईल डागण्याचा एक प्रकारचा पळपुटेपणा आणि भेकडपणा आज पाकिस्ताननं केलेला आहे। आणि हा भेकडपणा पाकिस्तानला महागात पडणार आहे, कारण उद्या सकाळपर्यंत त्यांच्या शहरांचा नकाशा बदललेला असणार आहे। अगदी बरोबर।